आता आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळतोय ती म्हणजे कोविड काळामध्ये देशभरातील टोल व्यवस्थापन जे आहे त्या टोल वसुलीमध्ये त्यांना सवलत देण्यात आली होती आणि याच सवलतीचा फायदा घेत मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरती मोठा घोटाळा झाल्याचा आरोप स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी केला। त्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी टोल नाक्यावर जाऊन आंदोलन केलं। पिंपळगावच्या टोल नाक्यावरील लेन नंबर 2 आणि 14 मधील सरकारी नियंत्रणात असलेलं हे सॉफ्टवेअर बदलून या ठिकाणी स्कायलार्क या कंपनीचं स्वतःचं सॉफ्टवेअर टाकून वसुली सुरू केली होती, ज्यामुळे या नाक्यावरची वसुली कमी दाखवून अक्षरशः लुटीचा प्रकार सुरू होता असा त्यांचा आरोप आहे। महत्त्वाची बाब म्हणजे कॅश लेनच्याच लेनवरती या टोलचा झोल सुरू होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून NHAIला पैसे न देता हे पैसे स्कायलार्क कंपनीच्या तिजोरीमध्ये जात होते। इतकंच नाही तर वान या कंपनीचे कर्मचारी यांनी या घोटाळ्याची कबुली सुद्धा दिलेली आहे। आमचे सॉफ्टवेअर सगळ्या लेनमध्ये ऑलरेडी आहेत, पण यांनी यांचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून 2 लेनमध्ये इन्स्टॉल करून हे वेगळं हे चालवत होते। ते मला नंतर माहिती पडलं। माझ्या सगळ्या लेन रेडी आहेत, सगळ्या माझं सॉफ्टवेअर रेडी आहे, माझं सॉफ्टवेअर चालू आहे। आता हे कधी करायचे किती करायचे काय ते मला नॉलेज नाही सर, ते नाही माहिती सर। आमच्याकडनं आता मी आमच्या सिनियर्सला अपडेट करतो, सांगतो आता ते काय ॲक्शन घेतात त्यांच्यावरती। तर स्कायलार्क नावाची कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून टोलचा झोल करत सरकारच्या डोळ्यामध्ये धूळफेक करत होती। इतकंच नव्हे तर टोलवर ज्या NHAIचं नियंत्रण आहे त्यांना देखील याची माहिती होती आणि 4 महिन्यांपूर्वी ट्रिगरची आकडेवारी पाहून केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने चौकशी सुरू केली अशी धक्कादायक माहिती NHAIच्या अधिकाऱ्यांनी दिली। माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की लेट अस नॉट जम्प टू द कन्क्लुजन कुठल्या गोष्टीला, आणि ही अतिशय टेक्निकली अतिशय क्लिष्ट गोष्ट असते। त्याच्यामुळे ताबडतोब 2+2 असं कन्क्लुजनवरती येऊन निष्कर्षावरती येऊन आरोप बेछूट करणं, बेलगाम करणं हे याला या गोष्टीचं इन्क्वायरी आणि सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। त्याची एक यंत्रणा असते आणि त्या यंत्रणेमार्फत याची पूर्ण चौकशी होईल आणि याच्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कार्यवाही केली जाईल। तर नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरती हा सगळा टोलचा झोल किंवा घोटाळा नेमका कशा प्रकारे केला जात होता याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर टोलचा झोल होत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि हा झोल नेमका काय आहे हे आपण बघणार आहोत। आता आपण नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर आहोत। आता ज्या लेनमध्ये उभं आहोत ही लेन नंबर 2 आणि समोर 14 नंबरची जी लेन आहे त्या लेनमध्ये आणि 2 नंबरच्या लेनमध्ये हा सगळा घोटाळा सुरू होता। हा घोटाळा नेमका कसा केला जात होता तर या लेनमध्ये केवळ कॅशच्या ज्या गाड्या आहेत त्यांना परवानगी देण्यात आली होती। या ठिकाणून कॅश घेऊन अशा प्रकारे वाहनं जी आहे ती सोडली जात होती। मात्र या कंपनीला प्रतिदिन 34 लाख रुपये हे सरकारला जमा करायचे, सरकारच्या तिजोरीत जमा करायचे होते, अशा प्रकारचा नियम होता आणि कोविड काळामध्ये यामध्ये सवलत देण्यात आली होती। या दरम्यान 1 रुपयाही जरी जमा झाला नाही तरी चालेल आणि जी कॅशची रक्कम असेल अशा रकमांमध्ये यांना सवलत देण्यात आली होती। या कंपनीने याच सवलतीचा गैरफायदा घेतला आणि या ठिकाणी आपलं स्वतःचं खाजगी सॉफ्टवेअर जे आहे ते या मशीनमध्ये अपलोड केलं आणि जे गव्हर्नमेंटचं अधिकृत सॉफ्टवेअर आहे ते या ठिकाणून काढून घेण्यात आलं, अनधिकृत सॉफ्टवेअर या ठिकाणी टाकलं आणि ते सॉफ्टवेअर टाकून या ठिकाणी ज्या गाड्या या लेनमधून जात होत्या त्याचा जो पैसा होता तो थेट पैसा यांच्या तिजोरीत जात होता आणि सरकारचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या पावत्या देखील या बनावट आहे असा आरोप या आंदोलनकर्त्यांचा आहे। बनावट पावत्या देऊन लोकांकडून पैसे घेतले जात होते। विशेष म्हणजे कोविड काळामध्ये ज्या नागरिकांकडे फास्टॅग नाहीये अशा नागरिकांकडून केवळ जी रक्कम आहे टोलची ती घ्यावी, दुप्पट तिप्पट रक्कम जी दंडात्मक रक्कम आहे ती देखील वसूल केली जाऊ नये असे निर्देश होते। मात्र असं असताना देखील दंडाच्या रकमेसह दुपटीने रक्कम ही कॅश लेनमधून जाणाऱ्या वाहनांकडून घेतली जात होती, त्याचे देखील पुरावे त्यांनी दिलेले। आपल्यासोबत या संपूर्ण प्रकरणाची ज्यांनी तक्रार केली ते तक्रारकर्ते यतीन कदम आहेत। यतीनजी नेमकं काय प्रकरण आहे, त्यांच्या हातामध्ये असलेल्या ह्या ज्या पावत्या आहे
ह्या पावत्या आपण बघणार आहोत। आपल्याला दृश्यांमध्ये दिसणारी ही जी पावती आहे ही ओरिजिनल पावती आहे, जिच्यावरती रक्कम देखील आपल्याला दिसतीये। 150 रुपयाचा हा टोल आहे, मात्र दंड लावून 300 रुपये घेण्यात आलेला आहे। आज सकाळचीच ही पावती आहे आणि अशाच प्रकारची पावती जी आपल्याला दृश्यांमध्ये दिसती ही डुप्लिकेट पावती आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, कारण याचा फॉन्ट आपल्याला देखील दृश्यांमध्ये दिसतोय, हा देखील वेगळा आहे आणि ही ज्या सॉफ्टवेअरमध्ये जात होती ही ओरिजिनल सॉफ्टवेअरमध्ये जात होती आणि ही डुप्लिकेट सॉफ्टवेअरची पावती आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण आपल्याला कसं निदर्शनास आलं आणि नेमकं काय सुरू होतं। या ठिकाणी जे आम्हाला असं लक्षात यायला लागलं की ज्या कॅशच्या गाड्या आहेत त्या इतर लेनच्या तुलनेत फक्त 2 आणि 14 मध्येच पाठवल्या जात आहेत। मग गेल्या 15-20 दिवसांपासून आम्ही सुद्धा 2 आणि 14 लेनच्या पावत्या गोळा करत होतो आणि उर्वरित लेनच्या पण पावत्या गोळा करत होतो। 2 आणि 14च्या पावत्याची फॉन्ट साईज सगळी वेगळी होती इतर तुलनेत मध्ये। मग ज्या वेळेला आम्ही काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तर आम्हालाही जाणवलं की ही जी गव्हर्नमेंटचं जे वान कंपनीचं जे ओरिजिनल सॉफ्टवेअर आहे तिची पावती ही टाईमलाईनवर अपलोड होत असते, ती जर आपण चेक केली तर आपल्याला लगेच ती दिसते। तशी ही जी प्रायव्हेट यांचं जे सॉफ्टवेअर यांनी इन्स्टॉल केलेलं आहे 2 आणि 14वर त्याची पावती ही कुठेही अपलोड झालेली होत नाही, दिसत नाही आणि यातला कॅश ट्रान्झॅक्शनचा टोटली पैसा हा स्कायलार्क या प्रायव्हेट कंपनीच्या खात्यामध्ये किंवा त्यांच्याकडे ब्लॅक अमाऊंटच्या स्वरूपात हा जमा होतो। आणि गेल्या 15 दिवसांपासून आम्ही ह्या पावत्या गोळा केलेल्या आहेत आणि आज त्या पुराव्यानिशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्या रंगे हात पकडल्यामुळेच 2 आणि 14चं आता त्यांनी टोल कलेक्शन बंद केलंय, कारण तिथं प्रायव्हेट सॉफ्टवेअर आहे। कोणतंही वाहन आलं तर कदाचित त्यांना त्या ठिकाणी लगेच डुप्लिकेट पावती दिसेल, परंतु या ठिकाणी त्यांनी बंद करण्यामागचं कारणच आहे की त्यांची डुप्लिकेट पावती दिसेल म्हणून। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटवळ, न्यूज 18 लोकमत, पिंपळगाव बसवंत। तर नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरती हा टोलचा घोटाळा नेमका कसा सुरू होता तेही पाहूयात। तर कॅशलेनवरून हा टोलचा झोल सुरू होता। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय जमा झालेले पैसे हे थेट टोल कंपनीकडे जमा व्हायचे। टोल कंपनीकडून NHAIचं मोठं नुकसान झालं। सॉफ्टवेअर बदलून हा टोलचा घोटाळा सुरू होता। त्यापैकी 2 लेनवरती हे पैसे वेगळ्या सॉफ्टवेअर मधून गोळा केले जायचे। कॅश लेनवरूनच हा टोलचा घोटाळा सुरू होता। NHAIच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये बदल झाल्याची कबुली देण्यात आलेली आहे। सॉफ्टवेअर प्रणाली बदलून दिशाभूल केली जात होती आणि कोविड काळामध्ये टोल व्यवस्थापनांना दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा संशय देखील NHAIला आलेला होता। तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा करतायत। लक्ष्मण आपल्या सोबत जोडले गेलेत। लक्ष्मण, आता पिंपळगाव बसवंत हा जो काही टोल नाका आहे जिथे या टोलचा घोटाळा झाला, आता ही गोष्ट लक्षात आली, NHAIच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा याची कबुली दिली गेली, आता पुढे काय? स्कायलार्क नावाच्या कंपनीकडनं हा सर्व घोटाळा केला जात होता। कॅशलेनमध्ये अशा प्रकारे सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करून सॉफ्टवेअर बदलून त्या स्कायलार्क नावाची जी कंपनी आहे तिच्या पावत्या देऊन अशा प्रकारे ही सगळी लूट सुरू होती। आणि या लुटीचा जर आकडा बघितला किंवा या सगळ्या प्रकरणाचा जर आकडा बघितला तर दिवसाला 7 ते 8 लाख रुपये अशा प्रकारे ब्लॅक अमाऊंटच्या माध्यमातून या स्कायलार्क नावाच्या कंपनीच्या अकाउंटमध्ये जमा होत होते, असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे, भाजप पदाधिकाऱ्यांचा आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आता NHAIच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। काल देखील NHAIचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते। त्यांनी या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला। ज्या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करण्यात आली त्या ठिकाणची जे सॉफ्टवेअर काम करत होते त्याचे देखील काही पावत्या ज्या आहेत त्या त्यांनी ताब्यात घेतल्या आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये साधारणतः 300 ते 350 पानांचा एक पुरावा तयार करण्यात आलेला आहे आणि हा सर्व पुरावा जो आहे तो आता दिल्ली NHAIच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात जाणार आहे, कारण या सर्व टोल व्यवस्थापनावर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर नसून याचे अधिकार जे आहे ते दिल्लीला आहे। त्यामुळे आता ह्या संपूर्ण प्रकरणाची कारवाई जी आहे ती दिल्लीवरनं केली जाणार आहे आणि सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार उद्या किंवा परवा दिल्लीवरून काही पथकं नाशिकमध्ये येणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडनं केली जाईल। हे सॉफ्टवेअर कशा प्रकारे याच्यामध्ये छेडछाड केली, नेमकं कुठलं सॉफ्टवेअर यांनी वापरलं आणि कुठल्या अकाउंटला किती पैसे जमा झाले, या सगळ्यांचं आता पोलखोल होणार आहे। आणि ही जी
जे अकाउंट आहे, ज्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जात होते, ज्याच्या ह्या पावत्या दिल्या जात होत्या, मुळात हे कॅश स्वरूपात असल्यामुळे थेट अकाउंटवर जात नव्हते. त्यामुळे नेमका आकडा किती आहे हे शोधण्याचं मोठं आव्हान NHIच्या अधिकाऱ्यांसमोर असणार आहे. खरं तर ही सगळं बाब जी आहे ती अतिशय टेक्निकल आहे आणि त्यामुळे ही बाब टेक्निकल विभागाकडनं तपासली जाईल आणि त्यानंतर ज्या प्रकरणाची जी कारवाई आहे ती पुढे होईल. मात्र ह्या प्रकरणामध्ये बाब सगळ्यात प्रामुख्यानं अधोरेखित करावी ती अशी आहे की गेल्या 6 महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरू होता. तर मग यापूर्वी देखील अशा प्रकारे कॅशलाईनमध्ये ह्या पावत्या घेऊन अशा प्रकारची लूट होत असेल तर आतापर्यंत किती कोटींचा हा सर्व घोटाळा असेल हे देखील आकड्यामध्ये सांगणं आता कठीण आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. या लोकांना काही प्रमाणामध्ये सवलती कोविड काळात देण्यात आल्या होत्या, त्याचा देखील गैरफायदा घेतला. ज्या लोकांकडे फास्टॅग नाहीये त्या लोकांना 150 रुपयाच्या जागेवर 300 रुपये दंडात्मक रकमेसह घ्यावेत अशा प्रकारची सवलत देण्यात आली होती. त्यामुळे ज्या लोकांनी 150च्या ऐवजी 300 रुपये भरले हे सगळे 300 रुपये त्या NHIच्या अकाउंटवर अर्थात नाहीच्या अकाउंटवर न जाता थेट त्या स्कायलार्क कंपनीच्या नावावरती गेलेला आहे. त्यामुळे हा जो सर्व फसवणुकीचा प्रकार आहे किंवा आकडा आहे हा पुढच्या काळामध्ये मोठा होईल असं सर्व चित्र आहे. मात्र आता दिल्लीची पथकं नाशिकमध्ये येणार आहे ही देखील माहिती आहे आणि त्यानंतर ज्या सर्व प्रकरणाचा छडा लागेल. मात्र या प्रकरणामध्ये संबंधित कंपनीचं कंत्राट देखील रद्द होऊ शकतं अशा सगळी परिस्थिती आहे. 1 वर्षासाठी या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं. मात्र अटी आणि शर्तीचा भंग या सगळ्या प्रक्रियेतून समोर येतोय. त्यामुळे कारवाई झाली तर कदाचित या कंपनीचं कंत्राट देखील रद्द होऊ शकतं. बरोबर लक्ष्मण, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत या टोलनाक्यावर 2 कॅश लेनमध्ये हा घोटाळा सुरू होता आणि जी काही ऑनलाईन प्रणाली होती, सॉफ्टवेअर होतं, त्यामध्ये फेरफार करून हे टोल वसुली केली जात होती. आतापर्यंत कोट्यवधी रुपये उकळलेले असणार आहेत त्याची कबुली सुद्धा NHIच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.